काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये एकत्र निवडणूक लढण्याबाबत दोन्ही नेत्यांची चर्चा झाल्याचं समजते। त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि वंचितची युती होणार का हे पाहावं लागणार आहे। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठाकरे बंधूंसोबत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मुंबईतील स्थानिक नेते अनुकूल असल्याचं कळतंय। मुंबईमध्ये एकत्र लढण्याबाबत 2 वेळा चर्चा झाली असून जागा वाटपाची अंतिम चर्चा लवकरच होणार असल्याचं कळतंय। मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे। नवाब मलिक यांना सोबत घेण्यास भाजप आणि शिवसेनेचा विरोध आहे। मलिक यांच्याकडे नेतृत्व असेल तर राष्ट्रवादी सोबत जाणार नाही अशी भूमिका या दोन्ही पक्षांनी घेतली। त्यामुळे मलिकांमुळे महायुतीत घमासान सुरू झालाय। भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिलाय। काँग्रेसच्या विधान परिषदेचे आमदार प्रज्ञा सातव उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। उद्या सकाळी त्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची ही चर्चा आहे। मंत्री माणिकराव कोकाटे यांना एक क्षण सुद्धा आता मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे। मंत्रिपदावर असलेल्या माणिकराव कोकाटेंनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही अंबादास दानवे यांनी केली आहे। हे सरकार धनंजय मुंडेंना मंत्रिपद देत असेल तर या सरकार विरोधात काहीतरी करण्याची गरज आहे असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी दिलाय। तर धनंजय मुंडेंना मंत्रिपद देणं योग्य नाही, ते वादग्रस्त नेते आहेत अशी प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे। विरोधकांच्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलंय। विरोधक सकाळपासूनच शिव्या देत टीका करतात, मात्र आपण या टीका आणि आरोपांना कामातून उत्तर देतो असं शिंदेंनी म्हटलंय। खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय। शिंदेंची शिवसेना ही टेस्ट ट्यूब बेबी असल्याचा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलेला आहे। शिंदेंची शिवसेना हा पक्ष म्हणजे तात्पुरती व्यवस्था असल्याचा इशाराही राऊतांनी दिलाय। राष्ट्रभक्तीची ढोंग करू नका असा टोलाही राऊतांनी महायुतीला लगावलाय। मलिकांचा प्रश्न राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय असल्याचं ते म्हणाले। त्यामुळे एकनाथ शिंदेंनी राष्ट्रभक्तीचं ढोंग करू नये असा टोला राऊतांनी लगावलाय। महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। सर्वच राजकीय पक्ष प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत। काल वरळीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला। या मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील कामांसंदर्भात प्रेझेंटेशन दिलं। ठाकरेंनी मुंबईसाठी काय केलं असा सवाल विचारणाऱ्यांना आदित्य ठाकरे यांनी यातून उत्तर दिलं। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना 125 जागांवर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दादरमधील वसंत स्मृती या कार्यालयात झालेल्या बैठकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये जागांबाबत विस्तृत चर्चा झाली। 2017 साली शिवसेनेचे 84 अधिक 4 असे एकूण 89 नगरसेवक होते, जे धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आले होते। त्या सर्व जागांवर शिवसेनेनं दावा केला। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेकडून नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। माजी नगरसेवक मनोज घरत यांनी डोंबिवली शहराध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे। शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरेंनी घरत यांना नियुक्तीपत्र देत शुभेच्छा दिल्या। याचबरोबर अन्य पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे। कल्याण आणि डोंबिवलीमध्ये काँग्रेसला धक्के बसायला सुरुवात झाली आहे। काँग्रेसच्या शहराध्यक्ष विमल ठक्कर यांनीही काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। विमल ठक्कर 10 ते 12 पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह गुरुवारी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करण्याचा त्यांनी निर्णय घेतला। कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का बसलाय। मनसेचे माजी कल्याण शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई आणि त्यांची पत्नी माजी नगरसेवका कस्तुरी देसाई यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा राज ठाकरेंकडे पाठवलाय। राजीनाम्यानंतर पुढील राजकीय रणनीती 2 दिवसात जाहीर करणार असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुंबई महापालिकेनं शहरातील अनधिकृत बॅनर्स हटवलेत। महापालिकेनं बॅनर्स, स्टिकर, चिन्ह, ध्वज असे एकूण 2000 फलकांवर कारवाई केली आहे।
खड्डेमुक्त रस्ते द्या अथवा भरपाई देत राहा असं मुंबईसह सर्व महापालिकेनं उच्च न्यायालयाचे खडेबोल सुनावले. शहरामध्ये खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेलाय, त्यामुळे खड्डेमुक्त आणि सुस्थितीत रस्ते उपलब्ध करणं, मॅनहोल सुरक्षित ठेवणं ही महापालिकांची जबाबदारी असल्याचं हायकोर्टानं सांगितलं. मुंबई महानगरपालिकेनं शहरात 3 ठिकाणी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर रक्तशुद्धीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. सांताक्रूज इथल्या गरोडिया नगर दवाखान्यात, गोरेगाव इथल्या आरे रोडवर आणि मुलुंड पूर्व इथल्या गिरिजाबाई इमारतीमध्ये हे रक्तशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील म्हाडाच्या 20 एकरापेक्षा अधिक क्षेत्रफळावरील म्हाडा इमारतींचा समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. 20 एकर आणि त्यापेक्षा अधिकच्या क्षेत्रफळावरील प्रकल्पांचा म्हाडा एकत्रित समूह पुनर्विकास केला जाणार आहे. आता एटीएम यूपीआयद्वारे 75% ईपीएफ काढता येणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना लवकरच अशी सुविधा सुरू करणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची ईपीएफ खाती यूपीआयशी जोडण्याचं काम सुरू आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली आहे. वाकोला पोलिसांनी एका जर्मन नागरिकाची हरवलेली बॅग परत मिळवून दिली आहे. विमानतळाकडे जाताना तरुणांची सर्व कागदपत्र टॅक्सीमध्येच राहिली होती, पण टॅक्सी शोधता न आल्यानं शेवटी वाकोला पोलिसांची मदत तरुणाने घेतली. वाकोला पोलिसांनी तातडीनं सूत्र फिरवत या जर्मन व्यक्तीची सगळी कागदपत्र शोधून ती सुपूर्द केली आहेत. राज्यातील गडकिल्ल्यांप्रमाणे राज्य सुरक्षित स्मारकांच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे हटवण्यात येणार आहे. त्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. न्यायालयानं गठीत केलेल्या 5 सदस्यीय समितीनं 6 ते 13 डिसेंबर दरम्यान मुंबई आणि नवी मुंबईतील 36 ठिकाणांना भेट देऊन प्रदूषणाची पाहणी केली. समितीनं अहवाल न्यायालयासमोर सादर केला. यानंतर न्यायालयानं याबाबत उपाययोजना सुचवण्याचे आदेश दिले. मुंबई अग्निशमन दलाच्या अग्निसुरक्षा जनजागृती वाहनांच्या अतिरिक्त मनपा आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशींनी पाहणी केली आहे. मुंबई महानगरपालिकेतील काठीवाडीच्या वस्ती तसंच इतर सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांना अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची माहिती देण्याच्या उद्देशानं मुंबई महापालिकेतर्फे हे अग्निसुरक्षा जनजागृती विकसित करण्यात आलं आहे. माजी आमदार झिशान सिद्दीकी यांची वाढीव सुरक्षा देण्याची त्यांनी मागणी केली आहे. ऑगस्टपासून त्यांना खंडणीसाठी धमकीचे फोन येत असल्यानं वाढीव सुरक्षेची मागणी केली आहे. याबाबत पुढील 10 दिवसात निर्णय घ्या असे आदेश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले.